नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन असा बनवून तयार होणारा रवा ढोकळा बनवणार आहोत। तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा। तर सगळ्यात अगोदर रवा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 कप एकदम बारीकवाला रवा जो असतो तो घेतला आहे। तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून बारीक असं वाटून घेणार आहोत। तर इथे मी 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी घेतलं आहे। त्यातलं अर्ध पाणी घालून रवा मिक्सरला वाटून घेतला आणि एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतला आहे। याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी उरलेलं पाणी पुन्हा एकदा यामध्ये घालून एकाच दिशेने याला मिक्स करून घ्यायचे। साधारणतः 1 मिनिटभर रव्याचं मिश्रण जे आहे ते चांगलं फेटून घेतले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातलं पीठ वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलं आहे। तर आत्तापर्यंत यामध्ये 1 कप पाणी घातलं आहे। मिश्रण थोडंसं घट्टसर वाटलं म्हणून पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं पाणी घातले। तर आत्तापर्यंत इथे मला 1.25 कप पाणी लागलं आहे। पाणी आणि रवा छान असं एकजीव करून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप पातळ किंवा दाटसर नाहीये। तर आता यामध्ये पाऊण चमचा मीठ घातले। तुम्ही चवीपुरतं सुद्धा यामध्ये मीठ घालू शकता। त्यानंतर खाताना ढोकळा घशात अडकू नये यासाठी 2 चमचे तेल घातले। त्यासोबतच 1 चमचा आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली। तर आता यामध्ये 1 चमचा साखर, अर्धा चमचा लिंबूचं सत्व किंवा याला सायट्रिक ॲसिड सुद्धा म्हणतात। तर हे सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून साधारणतः 3-4 मिनिटं तरी याला मिक्स करत राहायचे। यामुळे ढोकळा जो आहे तो मस्त मऊ आणि स्पंजी होतो। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे। त्यावर 1 चमचाभर पाणी घालून ढोकळ्याचं मिश्रण फुलून येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर दुसरीकडे ढोकळा वाफवण्यासाठी एका डब्याला तेल लावून त्यामध्ये हे ढोकळ्याचं मिश्रण ओतून घेतलं आहे आणि मग त्यावर लाल तिखट थोडंसं भुरभुरून 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून मध्यम आचेवर ढोकळा वाफवून घेणार आहोत। त्यानंतर 15 मिनिटांनी गॅस बंद करून 5 मिनिटांनी झाकण काढायचं आहे। तर इथे मी गॅस बंद केला आहे। अजून 5 मिनिटं तरी असंच ठेवून दिला आहे। तोपर्यंत फोडणी करून घेऊयात। तर फोडणीसाठी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातले। तेल छान तापलं की 1 चमचाभर मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पानं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्यात। फोडणी छान बसली आहे। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले। त्यासोबतच 1 टेबलस्पून साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचे। तयार फोडणी साखर विरघळेपर्यंत मिक्स करून थोडीशी कोमट करून घ्यायची आहे। तर दुसरीकडे झाकण काढून ढोकळा जो आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, ज्यामुळे ढोकळा जो आहे तो भांड्यातून व्यवस्थित निघतो। ढोकळा व्यवस्थित वाफवला गेला आहे हे सुरीच्या साहाय्याने चेक करून घेऊयात। तर हे बघा, सुरी एकदम क्लीन निघाली आहे। तर आता ढोकळा भांड्यामधून काढण्यासाठी याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेतल्या आहेत। ढोकळा ताटामध्ये काढून घेतला। त्यानंतर याला चौकोनी किंवा रेक्टँगल शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। ढोकळा कट करत असताना तुम्ही बघू शकता ढोकळा एकदम स्पंजी आणि मऊसूत झाला आहे आणि चवीला सुद्धा आंबट, गोड, थोडासा तिखट असा लागतो। तर आता आपण जी फोडणी तयार केली होती ती कोमट झाली आहे। तर सगळी फोडणी यावर घालायची आहे। ढोकळ्याला फोडणी सगळ्या बाजूने बसावी यासाठी फोडणी केलेल्या भांड्यात काढून थोडीशी कोथिंबीर घालून असं मिक्स करून घेतले। तयार झालेला ढोकळा तुमच्या कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत सर्व करू शकता। तर तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी असा ढोकळा नक्की बनवून बघा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।